नमस्कार अप्पा. आज आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ते आहेत दिनेश करंदीकर पुणे. त्यांचा प्रश्न असा आहे की आज राजगडवर आपण गेल्यानंतर आपल्याला पद्मावती मंदिराच्या समोर एक समाधी दिसते आणि त्याच्यावर आज आपल्याला एक बोर्ड दिसतो की ही सईबाईंची समाधी आहे. तर अनेक वेळा माझ्या पण आपल्या पुस्तकांमधून असं वाचण्यात आलं की कदाचित ती सईबाईंची नाहीये. तर त्याबद्दल तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल त्यांच्या प्रश्न? आता त्यावेळेचे जे रीतिरिवाज आहेत का त्यावेळेला 7व्या वर्षी मुलीचं लग्न व्हायचं, 14व्या वर्षी तिला पदर आला का नवऱ्याकडे पाठवलं जायचं, 2-4 वर्षात तिला बाळ झालं तर ती स्थिर व्हायची, अन्यतः तिचा इतिहास काही दखल घ्यायचा नाही. आता शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये ज्या 8 राण्या आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख हा बृहदीश्वर मंदिर तंजावरला तिथे शिलालेखामध्ये आहे. बरोबर. सईबाईला 3 मुली आणि 1 मुलगा झाला आहे. साहजिकच ज्या बाईला मुलगा होतो ती बाई घराण्यामध्ये, समाजामध्ये, कागदपत्रामध्ये, इतिहासामध्ये स्थिर स्थान. त्यामुळे सईबाईचं जे काही आहे उल्लेख हा किती जरी आपल्याला अगदी महत्त्वाचं काही सांगत असला तरी फक्त संभाजी राजांमुळे तिचं नाव जे आहे हे जास्त कागदपत्रामध्ये आहे. तर अशा प्रकारे हे जे काही आहे ते इतिहास बोलत नाही. त्यामुळे तिचं लग्न कधी झालं होतं, ही सईबाई जी आहे ही निंबाळकरांची. तिचा जो जन्मकाळ आहे हा आदिलशहाच्या कैदेत असताना साताऱ्यावर तिचा जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर तिचं लग्न झालं. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे कोणीही नवरा आपल्या बायकोचं स्मारक करतो. महाराजांनी 8 राण्यांपैकी कोणाचंही स्मारक केलेलं नाही. शहाजीराजांनी पण केल्याचा उल्लेख नाही आहे. आणि मी जो आहे हा फक्त शिवकाळाचा साक्षीदार आहे. त्यामुळे मी आता शिवकाळासंबंधित बोलतो. त्यामुळे सईबाईचं निधन झालं त्यावेळी ती काही राजगडावर नाही आहे. ती नक्की कुठे आहे हे अजूनही कोणी निश्चितपणाने सांगितलं नाही आहे. कारण पायथ्याला जे राजगडच्या पायथ्याला ह्याचा तर त्या शिवापूरच्या तिथे त्यावेळेला महाराजांचा वाडाही होता. आता इतक्या नाजूक परिस्थितीमध्ये आणि अफजलखानाचं तो प्रसंग आहे त्याच्यामध्ये ती पायथ्यालाच असणार. तिचं निधन जे झालं आहे ते पायथ्यालाच झालं असणार. आता पायथ्याला झालेलं निधनाचं स्त्रीचं मृतदेह महाराज राजगडावर नेणार नाही. तसं जर न्यायचं असतं तर जिजामाता पाचाडला निधन झाला, शांततेचा काळ होता. जिजामातांचा मृतदेह त्यांनी रायगडावर आणून अत्यंत आदरणीय ठिकाणी किंवा महत्त्वाच्या ठिकाणी केलं. पण महाराजांनी ते केलं नाही आहे. का हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे जलाशयाच्या काठावर मृतदेहाचं दहन होतं. तसं जिजामातांचं एका ओढ्याच्या काठावर तिथे दहन झालं, तिथे त्यांची समाधी आहे. तसं सईबाई जी आहे ती पायथ्याला असलेले ज्या 2 कानत आणि गुंजवणी याच्याच ठिकाणी कुठेतरी त्यांचं दहन झालं. दुसरा मृत अवशेष काही वरती कोणी नेणार नाही. बरोबर. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे का ज्या वेळेला आपण समाध्यांचा अभ्यास करतो एखादा ब्राह्मण जर गेला तर त्या ठिकाणी एक चौकोनी चबुतरा उभारला जातो आणि त्याच्यावर पावलांचे ठसे असतात. ते म्हणतात का हा विष्णू पदाला गेला, विष्णूच्या पावलांकडे गेला. आणि जर तो ब्राह्मणेतर असेल तर ते म्हणतात तो कैलासवासी झाला, तो कैलासाला गेला. त्यामुळे त्याच्या ठिकाणी शिवपिंडी असते.
अच्छा. जर ती स्त्री सती गेली असेल तर वज्रचुडे मंडित हात असतो. जर ती साध्वी असेल, स्त्री असेल, तर तुळशी वृंदावन असतं. जर मोठी असेल तर जिजामातांसारखी छत्री असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्यावेळेच्या रीतिरिवाजांचा अभ्यास केला पाहिजे. परंतु ब्राह्मणांमध्ये दर दिवशी मृतात्म्याला नैवेद्य दाखवला जातो, त्याची पूजा केली जाते. त्यामुळे त्याचं दहन जरी कुठेही झालं तरी तो अस्थिकलश आपल्या घराच्या आवारात आणतो आणि रोज त्याला नैवेद्य दाखवून त्याची पूजा अर्चा केली. अच्छा. आत्ता ज्या ठिकाणी सांप्रतची जी एक समाधी आहे त्याच्या बाजूला जे घर आहे, ज्या ठिकाणी आता लोक जाऊन राहत आहेत वगैरे, त्याचा उल्लेख कागदपत्रांचा आधार घेत जो आहे तो आहे सोनोपंत डबीर याचा. त्याचं ते निधन आणि त्याची ती समाधी आहे. कारण त्याचे दोन्ही मुलगे त्यावेळेला राजगडावरच आहेत. आणि एका कागदपत्रामध्ये एक माणूस महाराजांना भेटायला येतो, त्यावेळेला तो त्यांच्या घरांचा उल्लेख करतो. असं सूक्ष्म दृष्टीने गड फिरत असताना आपण पाहिलं. आता ज्यांना कोणाला सईबाईची म्हणायची आहे म्हणा, मला काही त्याचा विरोध नाही आहे. परंतु महाराजांनी कोणत्याही स्त्रीचं स्मारक केलेलं नाही. आता आपण बोलू रायगडवर. रायगडवर पाचाळला जी समाधी आहे ती जिजामातांची आहे. आणि त्यावेळेला महाराजांची एक जाधव कुळातली धर्मपत्नी काशीबाई ही राजाभिषेकाच्या आधी तिचं निधन झालं. साहजिकच जिजामाता जाधव घराण्यातले आहेत, त्यांची ती नात आहे शंभूशह यादवाची, म्हणजे लखुजी यादवाच्या घराण्यातली आहे ती. त्यामुळे ती त्यांच्याकडे राहत होती, ती निपुत्रिक होती. तिचं निधन झाल्यानंतर तिथे त्या ओढ्याच्या काठीत कुठेतरी तिचं दहन झालं असणार. बरोबर. गडावर राजगडावर असताना महाराजांच्या 8ही राण्या होत्या. रायगडावर 4 होत्या, त्याच्यापैकी एक ही खाली राहत होती. आणि वर ज्या आहेत एक पुतळाबाई, एक सकवारबाई वाटतं, कदाचित माझं हे होतं असेल, आणि तिसरी सोयराबाई. या तिघांची ही सोयराबाई आहे ती मोहिते घराण्यातली, त्यामुळे दोघी चुलत बहिणी लागत होत्या. तर सोयराबाईने विचार केला, ही जर आता सती गेली महाराजांच्या बरोबर तिकडे तर हिचं स्मारक होईल आणि ही पूजनीय होईल. तिने तिला सती जायला दिलं नाही, थांबवलं. पुढे संभाजीराजे आल्यानंतर तिने आपल्या मुलाची, सावत्र मुलाची, संभाजीराजांच्या परवानगीने ती सती गेली आणि महाराजांच्या जवळच तिची जी समाधी आहे सांप्रत, जी वाघ्या कुत्र्या, ते जुने जर आपण काही फोटो पाहिले तर ती नुसती समाधी आहे. आणि वरती जे स्मृतिचिन्ह होतं, सतीशिळा होती, ती शिरकाईच्या मंदिरात आहे. बरोबर. त्यामुळे तिथे ती समाधी आहे, ही पुतळाबाईची. अच्छा. सोयराबाईचं निधन संभाजीराजे आल्यानंतर झालं. बरोबर. साहजिकच त्यांच्यावर राग असल्यामुळे संभाजीराजांनी राजांच्या जवळपास तिथं दहन करू दिलं नाही. तर ज्या ठिकाणी वाघ दरवाजाची हे आहे, उतरण आहे, जिथे तो ओढा आहे, जिथे तो झरा आहे, त्याच्या काठावर जी समाधी आहे, चांगल्यापैकी छत्री जिजामातांच्या ह्याच्यासारखी आहे, पण सर्व भक्षिक ते खाऊन टाकतोय. तर ती जी हे आहे ही ह्यांची आहे, सोयराबाईंची. ती उपेक्षित ठिकाणी, परंतु ती मातब्बर बांधायला, कारण नंतर राग शांत झाला असेल, राजाराम तिचा मुलगा आहे, त्यामुळे ती उत्कृष्ट बांधली गेली. बरोबर. हा अंदाज. त्याच्यानंतर हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे पवित्र जलाशयाच्या काठावर दहन केलं जातं. बरोबर. तसं रायगडावरचे जे तलाव आहे, पाण्याचे जे काही आहेत, त्याच्यामध्ये जो कुशावर तलाव आहे हा पवित्र, कारण नाशिकला ते, तर त्या तलावाच्या काठावर 2 शिवपिंड्या, 2 समाध्या
आणि एक उद्ध्वस्त समाधी बरोबर. आणि एक पावलांचे ठसे मिळतात. तर पावलांचे ठसे जे आहेत ते मोरोपंत पिंगळांचे आहेत. अच्छा. दुसरे रायगडावर जे मातब्बर निधन झालेले आहेत त्याच्यामध्ये येसाजी कंक हम्म. आणि नेताजी पालकर, बरोबर. त्यामुळे 2 शिवपिंड्या ज्या आहेत हम्म. त्या त्यांच्या असाव्यात, हा माझा तर्क आहे. अच्छा. बाकी आणखी कुठे काही रायगडावर स्मारक वगैरे असं मला तरी सापडलं नाही, किंवा उत्खननात जर सापडलं असेल कोणाला हम्म. तर ते काही मला पाहायला मिळालं नाही. रायगडवर एकंदर 350 इमारती होत्या, त्यातल्या जवळजवळ 175 इमारतींचा उल्लेख मी रायगडच्या पुस्तकात केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या समाध्यांचाही उल्लेख केलेला आहे. बरोबर. मग आपण म्हणजे मला ह्यालाच जोडून एक प्रश्न असा विचारावासा वाटतो की आज आपण अनेक ट्रेकर्स आहोत, जे दुर्गप्रेमी आहोत, ते किल्ल्यांवर जातो. किल्ल्यांवर अनेक ठिकाणी जिथे कोणी जात नाही अशा अडगळीच्या ठिकाणी आपल्याला कदाचित एखादी वस्तू दिसते. त्याच्या बाजूला काही शिल्प असतात, समाधी वजा जर काही शिल्प असतात. तर एक ट्रेकर म्हणून, सामान्य माणूस म्हणून कसं ओळखावं समाधीला आणि त्यासाठी काय काय निशाणी असतात हे जर का तुम्ही सांगितलं तर इथून पुढे तो एक अभ्यासाला फार मदत होईल. मी तुला सांगितलं का वयाच्या 10व्या वर्षी मराठी 4थीमध्ये हे सगळं डायऱ्यांमधनं मी लिहित होतो. 4थीपासनं ते 10वीपर्यंत. पुढे मी शिकू शकलो नाही वडील गेल्यामुळे. त्या डायऱ्या त्या कागदांमध्ये पुढे त्या डायऱ्यांमध्ये ते लिखाण. आता हे जे काही समाधीशास्त्र आहे हे आत्ता तुला मी जे सांगितलं अच्छा, त्याच्या पुढची स्टेज मला काही मार्गदर्शन न मिळालं, काही नाही. जर तो ब्राह्मण असेल तर पावलांचे ठसे असतात. जर ब्राह्मण मातब्बर असेल तर त्या ठिकाणी शिवपिंडी असते. बरोबर. जर साध्वी असेल तर वज्रचुडे मंडित, सती गेली असेल वज्रचुडे मंडित हात असतो. जर साध्वी असेल तर तुळशी वृंदावन असेल. जर जिजामातांसारखी मोठी असेल तर छत्री असते. असा ज्या वेळेला समाध्यांचा अभ्यास करायचा, कारण माझ्या आर्थिक, शैक्षणिक आणि पाठिंब्याच्या ह्याच्यामुळे मी फक्त गड किल्ले आणि त्याच्यावरच्या समाध्या वगैरे यांच्यावरच अभ्यास केला. मी पायथ्याला किंवा आसमंतात नाही, नदीच्या काठावर, ओढ्याच्या काठावर किंवा पूजापाठ. आता रायगडला प्रदक्षिणा घालताना एक समाधी मिळाली होती. ती अत्यंत उपेक्षित जंगलामध्ये होती. ती समाधी अबोल होती. तिला मी इतिहासाची पानं जोडली आणि मग माझ्या लक्षात आलं का ती जी समाधी आहे ही त्यावेळेचा शिवकाळानंतरचा सिद्धीशी लढताना पडलेला, आता वयोमानानुसार पटकन नावं त्यांची, तर तो वीर आहे. यज्ञी जानी देवनी निजशिर, घडिले मानवतेचे मंदिर, परितयांच्या दहन भूमीवर, नाही चिरा नाही पडत. रायगडच्या परिसरात एक खिंड आहे कावल्या बावल्याची. तिथे एक युद्ध झाल्याचा इतिहास मी लिहिला होता. माझी मुलगी त्या गावात गेली, मी काही अजून गेलो नाही आहे. तिने त्या काळ नदीच्या काठावर 10 सतीशिळा बघितल्या आणि तिला तिच्या वडिलांनी लिहिलेलं आठवलं का ते 10 जण मारले गेले त्या खिंडीमध्ये, कावल्या बावल्याच्या खिंडी, औरंगजेबाच्या सैन्याकडनं रायगडकडे येताना. आणि आता त्या लोकांनी त्या शिळा व्यवस्थित ठेवल्या आहेत, विखुरलेल्या होत्या. तर आपण ज्यावेळी असे फिरतो त्यावेळेला इतिहास बोलत नाही, त्यावेळी भूगोल, आणि भूगोल बोलत नाही त्यावेळी विज्ञान, आणि असे जे काही जाणकार लोक आहेत त्यांची ओळख वगैरे काढून त्यांच्याशी चर्चा करून, जे आता तू कार्य करतो आहे का बुवा समाधानकडे असं बघा, समाज अमुक आहे, आणि मग त्याच्यातून आपल्याला कित्येक वेळा काय होतं का भावनेच्या आहारात जाऊन आपण इतिहासामध्ये गाजलेल्या एखाद्या मोठ्या माणसाचं पण नाव, परंतु काही वेळा मग तो धक्काही बसतो. तर असं न करता म्हणजे ते रीतिरिवाज आहेत का ब्राह्मणांमध्ये जशी रोज पूजा केली जाते म्हणून मोरोपंतांच्या बंगल्याच्या बाहेर मोरोपंतांची समाधी, पण येसाजी कंक आणि नेताजीच्या काही पूजेच्या, आणि त्याच्यानंतर त्या उत्खननात मिळाल्यावर त्या एका ठिकाणी त्या जमा करून ठेवल्या जातात. बरोबर.
ठीक आहे. आता ह्या तुमच्या स्पष्टीकरणातून हे तर लक्षात येतं की समाधी निदान त्याच्यावर जे काही चिन्ह आहेत ते बघून ओळखावी, त्या व्यतिरिक्त अंदाज लावणं म्हणजे चुकीचं होऊ शकतं. त्यावर खोल अभ्यास होणं चुकीचं गरजेचं आहे. असं नाही, तुम्ही बोलायचं, मग दुसऱ्याचं तिथे लक्ष जाईल आणि तो जाऊन ते बघेल आणि मग सांगेल हे असं नाही असं आहे. अच्छा. कमीत कमी तुम्हाला सापडल्यानंतर दुसरा माणूस तिथे मग तुम्ही लिहा ना, तुम्ही नंतर माघार घ्या. अगर मी आता जसं म्हणतोय का ती सईबाईची नाही, कोणाला म्हणायचं सईबाईची म्हणा तुम्ही, वर आणून हे केलं, मग सईबाईची जर केली तर बाकीच्यांच्या का नाही केल्या, याचा त्याचा प्रश्न आहे. बरोबर. मग तसं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं जिजामातांची वर आणायला पाहिजे होतं. बरोबर. नाही साहजिक, कारण त्यावेळेला अत्यंत शांततेचा काळ आहे जिजामातांच्या वेळेचा. तर नुकताच राज्याभिषेक झालेला आहे आणि एखादा पवित्र जागे म्हणजे आपल्या घराच्या आसमंतात रोज त्यांना वगैरे, पण ते मराठ्यांमध्ये ओढ्याच्या काठावरच हे केलं जातं आणि नंतर मग काय ते सर्व पितरी अमावास्येच्या दिवशी येऊन फक्त हात जोडले जातात. बरोबर बरोबर. आता समाधीला जोडून एक आहे प्रश्न म्हणून मी शेवटचा माझ्याकडून प्रश्न विचारतो की या सर्व महत्वाच्या समाध्यांनंतर आपल्याला अजून एक लक्ष वेधलं जातं, ती म्हणजे येसूबाई ह्या ज्या काही स्वराज्यात नंतर परत कधी आल्या, तर त्यानंतर त्यांची समाधी आज आपण म्हणतो की साताऱ्यात माहुलीला संगमाच्या तिथे आहे, परंतु त्याबद्दल फारशी माहिती आपल्याला कुठे मिळत नाही. तर त्याबद्दल तुमचा काय अभ्यास झालाय का? नाही, मी तुला म्हटलं ना का माझ्या हाताशी असलेले कागदपत्र, माझ्याकडे असलेला वेळ, माझ्या बुद्धीची झेप, माझ्या अवतीभोवतीचे लोक, याच्यामध्ये फक्त मी शिवकाळाचाच पुरता फिरलो. येसूबाईचा वगैरे जो कालखंड आहे हा नंतरचा आहे. बरोबर. म्हणजे साधारण 18व्या शतकाची सुरुवात आहे. औरंगजेबाच्या निधनानंतर ते महाराष्ट्रात आले आणि सातारा मी काही पाहिलेलं नाही. साताऱ्याचा किल्ला मी पाहिला. अच्छा. परंतु सातारा मी काही पाहिलेलं नाही आहे आणि समाध्यांचा अभ्यास करण्यासाठी मी असा काही तिथे गेलो नाही. आता वास्तविक येसूबाईबरोबर तिचा मुलगाही होता शाहू, तर त्याने जर ती समाधी, कारण आर्थिक स्थिरता होती, मौल्यवान बनवली असेल. बरोबर. आज तिथे एक समाधी आहे जिला येसूबाईंची समाधी म्हणून संबोधलं जातं, पण ती फारच छोटी आहे. पण जर का अजून खोलात जाऊन जर का विचार केला तर तिथूनच काही अंतरावर एक असं मोठं वृंदावन आहे की जे 2 मजली इमारत एवढं मोठं वृंदावन असेल. हां, एक लक्षात ठेव का नवरा निधनानंतर वृंदावन बांधलं जातं. अच्छा. ते वृंदावन असतं. तर तिथं ते इतकं मोठं वृंदावन आहे, पण तिथल्या आसपासच्या गावातल्या लोकांना सुद्धा त्याबद्दल फार कल्पना नाहीये. उद्या जर समजा माझ्या सुदैवाने तुझ्याकडे येणं, तर मी एक वेळ तुझ्या घरी जेवणार नाही, पण मला ते दाखव. हो. मग आता ज्या वेळेला काय आहे ते दगड मग आपल्याशी बोलतात कोणत्या कालखंडात. मी आता काय म्हटलं का ती 18व्या शतकातली. बरोबर. मग ह्या आहे काय, बरोबर, हे 100 वर्षाचे 200 वर्षाचे दगड वगैरे हे आपल्याला समजतं. बरोबर. हे थोडासा दगडांचा जर अभ्यास असेल, आता ही चाळ कधी बांधली तर एखादा वास्तुतज्ञ सांगू शकतो. बरोबर. म्हणजे 80-90 वर्ष होत आली, कारण त्यावेळेला वापरात असलेलं सिमेंट, वापरात असलेल्या विटा, वापरात असलेल्या बांधकामाची पद्धत, तसं आपल्याला तिथे समजतं. नाही, ज्या पद्धतीची ती जी बांधणी आहे ती म्हणजे आत्ताच्या जवळच्या काळातली वाटते अशी दगडांची बांधकाम आहेत, परंतु तिची उंची जवळपास मी सांगितलं ना की 2 मग एवढी त्या परिसरात मातबर एवढी कोणी नाहीये ना. बरोबर. आणि ते वृंदावन असलेलं फार व्यवस्थित कळलं, त्यामुळं वृंदावन कधी कोणत्या पुरुषाचं नाही, वृंदावन पुरुषाचं नाही. बरोबर. म्हणजे ते वृंदावन शाहू महाराजांच्या जवळच्याच कुठल्या तरी एका मोठ्या स्त्रीचं असू शकतं आणि ती स्त्री एक लक्षात ठेव. आणखी आता शाहू महाराजांनंतर तू साताऱ्याला तसं कोणी मोठं झालं नाही. बरोबर. मोठं झालं नाही. बरोबर बरोबर. ठीक आहे. तरी हे म्हणजे लोकांना एक प्राथमिक ज्ञान देण्यापुरतंच एक समाधीशास्त्र जे तुम्ही आता आम्हाला सांगितलं त्याचा कदाचित आपल्याला ज्यांनी प्रश्न विचारला त्यांनाही फार फायदा होईल आणि इतर जे दुर्गप्रेमी आहेत जे किल्ल्यावर नेहमी जातात ते कदाचित त्याची नोंद घेऊन कदाचित आपल्यापर्यंत प्रश्न पोहोचवतील. आणि मग आपण या ठिकाणी आपला आजचा हा दुसरा भाग पण संपूयात. नमस्कार. असेच अनेक प्रश्न तुमच्याही मनात असतील तर त्या प्रश्नांची उत्तर जर का तुम्हाला आप्पांकडून हवी असतील तर प्लीज आम्हाला कमेंटमध्ये आपले प्रश्न आम्हाला पाठवा. आपला प्रश्न आम्ही थेट आप्पांकडे घेऊन येऊ आणि आपल्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर देण्याचा प्रयत्न करू.
धन्यवाद. जय शिवराय.